तुळ राशी. ज्योतिषशास्त्रात काही काळ असे येतात की ते सामान्य भविष्यवाणीच्या पलीकडे जातात. ते काळ नियतीने आधीच ठरवलेले असतात आणि त्यामध्ये मानवी प्रयत्नांपेक्षा दैवी योजनेची छाप अधिक स्पष्टपणे दिसून येते. तुळ राशीसाठी गणेश जयंतीच्या दिवशी तयार होणारा योग हा असाच एक विलक्षण, दुर्मिळ आणि जीवनाला कलाटणी देणारा काळ आहे. 112 वर्षांनंतर पुन्हा एकदा असे ग्रहयोग जुळून येत आहेत, ज्यामुळे केवळ बाह्य घटना नव्हे तर माणसाच्या अंतर्मनातही मोठा बदल घडतो. गणपती बाप्पा हे केवळ विघ्नहर्ता नाहीत, तर ते कर्म, बुद्धी आणि नियती यांचे संतुलन साधणारे देवता आहेत. त्यांच्या जयंतीच्या दिवशी जेव्हा तुळ राशीचा स्वामी शुक्र, भाग्यकारक गुरु आणि बुद्धिकारक बुध एकाच वेळी अनुकूल स्थितीत येतात, तेव्हा तो काळ सामान्य राहत नाही. हा काळ सूचित करतो की तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात दीर्घकाळ चाललेली परीक्षा आता संपत आहे. अनेकांना वाटत होते की प्रयत्न करूनही काहीच बदलत नाही, नशीब सतत साथ सोडत आहे. परंतु या योगाचा अर्थ असा आहे की नियतीने हा विलंब मुद्दाम घडवला होता, जेणेकरून योग्य क्षणी योग्य फळ मिळू शकेल. या गणेश जयंतीपासून तुळ राशीच्या लोकांना केवळ बाह्य आनंदाच्या घटना नाहीत, तर आंतरिक शांतता, आत्मविश्वास आणि स्वतःच्या जीवनावर पुन्हा विश्वास ठेवण्याची शक्ती प्राप्त होईल. दैवी संकेत, अचानक मिळणाऱ्या आनंदाच्या बातम्या आणि भाग्याचे अद्भुत चमत्कार हे सर्व या काळाचे अविभाज्य भाग असतील. हा लेख केवळ भविष्य सांगणारा नाही, तर नियतीच्या गूढ योजनेचा अर्थ उलगडणारा आहे. 112 वर्षांनंतर तयार होणाऱ्या विशेष ग्रहयोगाचे गूढ रहस्य. ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहयोग असे असतात की ते अनेक दशके किंवा शतकानंतरच पुन्हा तयार होतात. तुळ राशीसाठी गणेश जयंतीच्या दिवशी तयार होणारा हा योग तब्बल 112 वर्षांनंतर पुन्हा घडत आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात गुरु, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह एकाच वेळी तुळ राशीला अनुकूल अशा भावांमध्ये प्रभाव टाकत आहेत. गुरु हा भाग्य, धर्म, पूर्वजांचे आशीर्वाद आणि दैवी कृपेचा ग्रह आहे. बुध हा बुद्धी, विचारशक्ती, संवाद आणि निर्णयांचा कारक आहे. तर शुक्र हा तुळ राशीचा स्वामी असून सुख, संपत्ती, नाते आणि ऐश्वर्याचे प्रतिनिधित्व करतो. या तिन्ही ग्रहांचा एकत्रित प्रभाव म्हणजे आयुष्यात अडकलेली चक्रे पुन्हा फिरू लागतात. गेली अनेक वर्षाचे प्रयत्न निष्फळ ठरत होते, जे मार्ग बंद वाटत होते ते अचानक उघडू लागतात. हा योग सूचित करतो की तुळ राशीच्या लोकांची नशीब आता शांतपणे नव्हे तर अचानक आणि ठळकपणे बदलणार आहे. हा बदल इतका प्रभावी असेल की अनेकांना स्वतःलाच विश्वास बसणार नाही. दुसरी घटना आहे गणेश जयंतीचा दैवी प्रभाव आणि तुळ राशीवर होणारा खोल परिणाम. गणेश जयंती हा दिवस केवळ धार्मिक महत्त्वाचा नसून तो कर्माची नवी सुरुवात दर्शवणारा दिवस आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, म्हणजे जे अडथळे मानवी प्रयत्नाने दूर होत नाहीत ते त्यांच्या कृपेने सहज नाहीसे होतात. या दिवशी तुळ राशीच्या चंद्रावर आणि लग्न भावावर विशेष दैवी ऊर्जा सक्रिय होते. त्यामुळे मनातील संभ्रम, भीती, निर्णय न होण्याची अवस्था हळूहळू नष्ट होते. तुळ राशीच्या लोकांना या काळात अंतर्मनातून काहीतरी सतत मार्गदर्शन मिळत राहील. अचानक एखादा विचार सुचणे, काही गोष्टी टाळाव्याशा वाटणे किंवा एखाद्या संधीसाठी मन ठाम होणे हे सर्व योगायोग नसून दैवी संकेत असतील. गणेश जयंतीच्या प्रभावामुळे तुम्ही चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचाल आणि योग्य वेळी योग्य दिशा मिळेल. हा काळ आत्मिक जागृतीचा आणि जीवनात स्पष्टता देणारा ठरेल. तिसरी घटना आहे आनंदाची मोठी बातमी, जीवनाची दिशा बदलणारा निर्णायक क्षण. या योगाचा सर्वात प्रभावी भाग म्हणजे तुळ राशीच्या लोकांना मिळणारी अचानक आनंदाची बातमी. ही बातमी साधी नसून आयुष्याची दिशा बदलणारी ठरेल. काहींसाठी ही नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित मोठी संधी असेल, जिथे अनेक वर्षांची मेहनत अखेर फळाला येईल. काहींना सरकारी कागदपत्रे, कोर्ट केस, वारसा किंवा प्रलंबित निर्णय यामध्ये अनुकूल निकाल मिळू शकतो. कुटुंबाच्या दृष्टीनेही हा काळ अत्यंत शुभ आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, चिंतेची जागा समाधान घेईल. ही बातमी मिळाल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचा संघर्ष व्यर्थ गेला नव्हता. हा क्षण तुमच्या आत्मविश्वासाला नवीन उंची देणारा असेल आणि तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास बसू लागेल. चौथी घटना आहे आर्थिक स्थितीत होणारा अद्भुत आणि अनपेक्षित बदल. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत निर्णायक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेली पैशाची ओढाताण, कर्ज, खर्चाचा ताण किंवा उत्पन्नातील अस्थिरता आता हळूहळू संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागतील. या योगात अचानक धनलाभाचे संकेत आहेत. अडकलेले पैसे मिळणे, जुनी गुंतवणूक लाभदायक ठरणे
किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होणे अशा घटना घडू शकतात. महत्त्वाचे म्हणजे हा पैसा फक्त खर्चासाठी नसेल तर भविष्यासाठी स्थैर्य देणारा ठरेल. तुम्ही पैशाबाबत अधिक शहाणे निर्णय घेऊ लागाल. अनावश्यक खर्च कमी होईल आणि बचतीकडे लक्ष वाढेल. हा बदल इतका खोल असेल की तुमच्या आर्थिक विचारसरणीतच परिवर्तन होईल आणि हेच परिवर्तन पुढील अनेक वर्षांचे भाग्य घडवणारे ठरेल. 5वी घटना आहे नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनात होणारे नियतीनिर्मित परिवर्तन. तुळ राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध हा नेहमीच अतिशय संवेदनशील विषय राहिला आहे. इतरांना समजून घेण्याच्या नादात स्वतःला दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती या राशीत अधिक दिसते. परंतु या 112 वर्षानंतर येणाऱ्या विशेष योगात गणेश जयंतीच्या दिवशी नातेसंबंधांवर थेट दैवी हस्तक्षेप घडताना दिसतो. दीर्घकाळ चाललेले गैरसमज, मौनातून निर्माण झालेले अंतर आणि मनात साठलेली नाराजी हळूहळू वितळू लागेल. संवाद पुन्हा सुरू होईल आणि नात्यांमध्ये स्पष्टता येईल. वैवाहिक जीवनात असलेल्या लोकांसाठी हा काळ पुनर्जन्मासारखा ठरेल. एकमेकाबद्दलचा आदर वाढेल, विश्वास मजबूत होईल आणि घरात शांतता निर्माण होईल. अविवाहित तुळ राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे. योग्य जोडीदाराबाबत जे संभ्रम होते ते दूर होतील आणि नियती योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी तयारी करत आहे. 6वी घटना आहे आरोग्य, मानसिक तणाव आणि अंतर्गत शांतीचा खोल अनुभव. गेल्या काही वर्षात तुळ राशीच्या लोकांनी बाह्यपेक्षा अंतर्गत संघर्ष अधिक सहन केलेला आहे. सतत विचार करणे, इतरांसाठी निर्णय घेणे आणि स्वतःच्या भावना दडपणे यामुळे मानसिक थकवा निर्माण झाला होता. या विशेष योगाच्या प्रभावामुळे मनावरील ओझे हलके होऊ लागेल, नकारात्मक विचार कमी होतील आणि मन अधिक स्थिर व सकारात्मक बनेल. शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ दिलासादायक ठरेल. काहींना दीर्घकाळ त्रास देणाऱ्या तक्रारींपासून आराम मिळू शकतो. झोपेची गुणवत्ता सुधारेल, ऊर्जा वाढेल आणि स्वतःकडे लक्ष देण्याची प्रेरणा मिळेल. मानसिक शांतता मिळाल्यामुळे निर्णय अधिक स्पष्ट आणि ठाम होतील. 7वी घटना आहे दैवी संकेत, स्वप्न स्वरूप संदेश आणि अंतर्ज्ञानाची जागृती. हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी केवळ बाह्य बदलांचा नसून अंतर्गत जागृतीचा आहे. गणेश जयंतीच्या दिवशी सक्रिय झालेली दैवी ऊर्जा तुमच्या अंतर्ज्ञानाला तीव्र करेल. काही लोकांना अर्थपूर्ण स्वप्ने पडतील जी भविष्यातील घटनांचे संकेत देतील. काहींना वारंवार एखादे नाव, एखादा विचार किंवा एखादी दिशा मनात येत राहील. हे सर्व योगायोग नसून नियतीचे सूक्ष्म संकेत असतील. या काळात तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे हे सहज ओळखू शकाल. चुकीचे निर्णय टळतील आणि योग्य मार्ग आपोआप सापडेल. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवल्यास मोठे नुकसान टळू शकते आणि मोठे लाभ मिळू शकतात. 8वी घटना आहे कर्मफळ, दैवी ज्ञान आणि भाग्याचा अद्भुत चमत्कार. तुळ राशीचा मुख्य स्वभाव म्हणजे न्याय, समतोल आणि प्रामाणिकपणा. गेल्या अनेक वर्षात तुम्ही जे योग्य कर्म केले, जे अन्याय सहन केले, जे प्रयत्न शांतपणे सुरू ठेवले, त्याचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. हा काळ दैवी न्यायाचा आहे. जे लोक तुमच्यावर अन्याय करून पुढे गेले त्यांचे प्रभाव तुमच्या आयुष्यातून आपोआप दूर होतील. नियतीचा हा चमत्कार अचानक घडेल. काही घटना इतक्या सहज आणि योग्य वेळी घडतील की तुम्हाला जाणवेल हे मानवी नियोजन नाही तर दैवी योजना आहे. या योगामुळे तुमचे जीवन नव्या स्थैर्याकडे, आत्मसन्मानाकडे आणि आंतरिक समाधानाकडे वाटचाल करेल. 112 वर्षानंतर गणेश जयंतीच्या दिवशी तयार होणारा हा योग तुळ राशीसाठी केवळ शुभ संयोग नाही तर कर्मफळाचा प्रारंभ आहे. हा काळ सांगतो की आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडतात कारण त्या योग्य पातळीवर घडण्यासाठी वेळ लागतो. तुळ राशीच्या लोकांनी आतापर्यंत जे संयम ठेवले, जे योग्य निर्णय घेतले आणि जे अन्याय सहन करूनही स्वतःची मूल्ये जपली, त्याचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. या काळात मिळणाऱ्या आनंदाच्या बातम्या, आर्थिक स्थैर्य, नातेसंबंधातील सुधारणा आणि मानसिक शांती हे सर्व एकमेकांशी जोडलेले असतील. हे बदल वेगवेगळे वाटले तरी त्यामागे एकच दैवी सूत्र असेल, जीवनात समतोल पुन्हा प्रस्थापित करणे. गणपती बाप्पाच्या कृपेने अडथळे दूर होतील, बंद वाटणारे मार्ग उघडतील आणि तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची खरी जाणीव होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा काळ तुम्हाला बाहेरून नव्हे तर आतून मजबूत बनवणार आहे. तुम्ही जे काही मिळवाल ते केवळ नशिबामुळे नव्हे तर तुमच्या कर्मामुळे आणि नियतीच्या योग्य वेळेमुळे असेल. त्यामुळे या काळात सकारात्मक विचार ठेवणे, मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष देणे आणि योग्य संधी ओळखून पुढे जाणे हेच खरे यश ठरेल. हा योग तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहे, जिथे संघर्ष कमी आणि समाधान अधिक असेल आणि जिथे भाग्य केवळ साथ देणार नाही तर मार्गदर्शकही बनेल.